म्हणून तर लोकमान्य टिळक यांच्या चरणावर मान माझी सदैव झुकते, मान माझी सदैव झुकते. सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, उपस्थित सर्व शिक्षक, शिक्षिका आणि माझ्या बालमित्रांनो, आज 1 ऑगस्ट म्हणजेच लोकमान्य टिळक पुण्यतिथी तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंतीनिमित्त आपण एकत्र जमलेलो आहोत. आज मी तुम्हाला लोकमान्य टिळक यांच्याविषयी काही माहिती सांगणार आहे, ती तुम्ही शांतचित्ताने ऐकून घ्यावी हीच माझी नम्र विनंती. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, अशी सिंहगर्जना करणारे लोकमान्य टिळक. त्यांचे पूर्ण नाव केशव गंगाधर टिळक, ते बाळ गंगाधर टिळक या नावाने ओळखले जायचे. त्यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर पंत व आईचे नाव पार्वतीबाई असे होते. लोकमान्य टिळक हे स्वातंत्र्य सेनानी, शिक्षक, संपादक व लेखक होते. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी त्यांना भारतीय अशांततेचे जनक म्हटले होते. लोकांनी त्यांना आपला नेता म्हणून स्वीकारले आणि म्हणून त्यांना लोकमान्य ही पदवी बहाल करण्यात आली. गांधीजींनी त्यांना आधुनिक भारताचा निर्माता म्हटले होते. लोकमान्य टिळक हे लहानपणापासून अत्यंत हुशार होते. त्यांनी 1872 मध्ये मॅट्रिकची परीक्षा पूर्ण केली. त्यानंतर 1876 मध्ये पुण्याच्या डेक्कन कॉलेजमधून गणित व संस्कृत विषयाची पदवी पूर्ण करून 1879 मध्ये मुंबई विद्यापीठातून LLB ची पदवी घेतली. आपल्या देशातील साक्षरता वाढावी म्हणून टिळकांनी आपले वर्गमित्र आगरकर आणि थोर सुधारक विष्णू शास्त्री चिपळूणकर यांच्या भूमिका केली. लोकमान्य टिळक हे एक धाडसी राष्ट्रवादी नेता होते. सामाजिक परिवर्तनासाठी, जनजागृती करण्यासाठी त्यांनी केसरी व मराठा ही 2 वृत्तपत्रे सुरू केली. या वृत्तपत्रांच्या माध्यमातून त्यांनी ब्रिटिश सरकारविरुद्ध टीका करणे सुरू केले व देशातील जनतेला त्यांच्या विरुद्ध बंड करण्यास प्रोत्साहित केले. त्यांच्या या कार्यामुळे ब्रिटिश शासनाने त्यांच्यावर राजद्रोहाचा आरोप लावला व 6 वर्षासाठी कारावासाची शिक्षा ठोठावली. येथेच त्यांनी गीतारहस्य हा ग्रंथ लिहिला. जनजागृती करण्यासाठी त्यांनी गणेशोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली. महात्मा फुलेंनी सुरू केलेल्या शिवजयंतीला व्यापक स्वरूप दिले. या सार्वजनिक उत्सवातून लोकांना एकत्रित करून ब्रिटिश सरकारविरुद्ध लढण्याची चालना दिली. अशा या महान स्वातंत्र्य सैनिकांचे 1 ऑगस्ट 1920 रोजी निधन झाले. शेवटी मी इतके सांगेन की हरणाची गती आणि सिंहाची छाती, हरणाची गती आणि सिंहाची छाती, क्षणांत 2 तुकडे करणारा एक घाव आहे. ज्यांचे नाव घेता इंग्रजांना घाम फुटत असे, ते लोकमान्य टिळक हे नाव आहे, ते लोकमान्य टिळक हे नाव आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. एक टिळकांची गर्जना चालू झाली. जिथे टिळकांची गर्जना चालू झाली, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे म्हणत, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे म्हणत जनतेच्या मनात क्रांतीची ठिणगी पेटली. जनतेच्या मनात क्रांतीची ठिणगी पेटली. आदरणीय मुख्याध्यापक, परमपूज्य गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो, आज आपण येथे जमलो आहोत भारत मातेचे महान सुपुत्र लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी साजरी करीत आहोत. त्यांना केवळ एक नेते म्हणणे अपूर्ण ठरेल. ते एक शिक्षक, समाजसुधारक, पत्रकार आणि महाक्रांतिकारक होते. त्यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात चिखली या गावी पार्वतीबाई यांच्या पोटी झाला. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य राष्ट्रसेवेसाठी अर्पण केले. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, ही त्यांची गर्जना आज प्रत्येक भारतीयाच्या मनात एक नवा जोश निर्माण करत आहे. ते केसरी आणि मराठा या 2 वृत्तपत्रांचे संपादक होते. त्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून जनजागृती केली. गणेशोत्सव, शिवजयंती यांसारख्या सणांद्वारे त्यांनी राष्ट्रप्रेम जागवले. Lokmanya Tilak is a great freedom fighter. His full name was Bal Gangadhar Tilak. He was born on 23 July 1856 in Ratnagiri, Maharashtra. His father name was Gangadhar Tilak. His mother name was Parvati Bai. He started of newspaper Kesari and Maratha. His famous slogan is Swarajya is my birthright, shall have it. Such a great freedom fighter passed away in 1 August 1920. Thank you. नावाशिवाय सारा इतिहासाचे नाही. लोकमान्य टिळकांचे कार्य जितके खास आहे, त्यांचे कार्य जितके खास आहे. अन्यायाविरुद्ध
अन्यायाविरुद्ध गुलामगिरीविरुद्ध पेटून उठून आपली ज्वलंत लेखणी आणि विचारांद्वारे जनतेला स्वराज्याचे बाळकडू वाजवून सार्वजनिक सणांच्याद्वारे समाजामध्ये एकात्मतेची भावना निर्माण करणारे महान स्वातंत्र्य सेनानी म्हणजे लोकमान्य टिळक होय. लोकमान्य टिळकांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी महाराष्ट्रात रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला. तुरुंगामध्ये असताना गीता रहस्य हा ग्रंथही लिहिला. त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी महान कार्य केले. अशा या थोर नेत्यास माझे कोटी कोटी प्रणाम. हा बाग बगीचा माझा, हा विशाल भारत माझा, हा बाग बगीचा माझा, चैतन्याने रसलेला व कर्तृत्वाने नटलेल्या या भारत भूमीला वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो. भारताचा इतिहास हा त्यांच्या नावाशिवाय अपूर्ण आहे. त्यांचे नाव घेतले की अजूनही कर भरून येतो, अभिमानाने भरून येतो. असे लोकमान्य टिळकांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला. ज्याप्रमाणे चिखलातून कमळ उगवून येते त्याचप्रमाणे चिखली या गावातून लोकमान्य टिळक जन्मले. स्वराज हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असे म्हणून त्यांनी इंग्रजांना सळो की पळो करून टाकले. त्यांचा आवडते विषय म्हणजे गणित व संस्कृत. ते लहानपणापासूनच खूप हुशार, धाडसी व प्रामाणिक होते. त्यांच्या लहानपणीचा एक किस्सा सांगतो. ते वर्गात असताना शाळा तपासणी करणारे शिक्षक आले. त्यांनी संत हा शब्द लिहायला सांगितला. लोकमान्य टिळकांनी हा शब्द 3 प्रकारे लिहून दाखवला. एक, स वर अनुस्वार व त काढून. दुसरं, स व न ला त जोडून संत. व तिसऱ्या वेळी स व न चा पाय मोडून त असं संत. त्यावरूनच आपल्याला त्यांची हुशारी कळते. सामान्य जनतेपर्यंत स्वराज्याचे विचार पोहोचवण्यासाठी त्यांनी केसरी व मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली. त्यांनी लोकांना एकत्र आणण्यासाठी गणेश उत्सव, शिवजयंती हे सुरू केले. त्यांनी हे स्वराज्य मिळवण्यासाठी अगदी आपले आयुष्य वेचले. अशा या थोर नेत्याला मला म्हणावेसे वाटते. स्वतःसाठी न जगता देशासाठी जगलात तुम्ही. पारतंत्र्यात असलेल्या जनतेला स्वतंत्र मिळवून दिलात तुम्ही. जसे चंदन झिजून इतरांना सुगंध देते त्याप्रमाणे तुम्ही दिलात. म्हणूनच स्वतंत्र लढाईचे प्रण येते फक्त तुम्ही आणि तुम्हीच. थँक्यू. सरकारवर टीका करू लागली. त्यामुळे इंग्रजांनी त्यांना कारावासाची शिक्षा ठोठावली. तुरुंगात शिक्षा भोगत असतानाही त्यांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला. अशा पद्धतीने इंग्रजांशी लढत असताना इसवी सन 1920 रोजी दीर्घ आजाराने लोकमान्य टिळकांचे निधन झाले. भारतीयांमध्ये राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण करणाऱ्या या महान नेत्याला सिंहाचे सिंहगर्जना झळकली. स्वातंत्र्याची नवी प्रेरणा टिळकांनी जनतेला दिली. स्वातंत्र्याची नवी प्रेरणा टिळकांनी जनतेला दिली. इतिहास ज्या नावाशिवाय अपूर्ण आहे. आजही त्यांचे नुसते नाव घेतले तरी पूर्ण अभिमानाने भरून येतो असे व्यक्तिमत्व म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली गावात 23 जुलै 1856 रोजी एका तेजस्वी सूर्याचा जन्म झाला आणि या तेजस्वी सूर्याच्या प्रखर तेजाने अन्यायाचा काळोख चिरला. हा तेजस्वी सूर्य म्हणजे बाळ गंगाधर टिळक. टिळक हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे पहिले नेते म्हणून ओळखले जातात. टिळकांना लहानपणापासूनच अन्यायाची चीड होती. ते भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील मजबूत जहालवादी नेते होते. स्वराज्याशिवाय प्रगती शक्य नाही असा त्यांचा ठाम विश्वास होता. जहाल विचारसरणी होती, लेखणी तलवार होती. जहाल विचारसरणी होती, लेखणी तलवार होती. प्रखर त्यांच्या विचारांनी ब्रिटिश सत्ता हादरली होती. प्रखर त्यांच्या विचारांनी ब्रिटिश सत्ता हादरली होती. आपले विचार स्पष्टपणे मांडण्याची ताकद टिळकांमध्ये होती. ते आपल्या लेखणीतून ब्रिटिश सरकार विरुद्ध टीका करीत जळजळीत लेख लिहित असत. त्यामुळे ब्रिटिश अधिकाऱ्यांनी त्यांना भारतीय असंतोषाचे जनक म्हटले आहे. राजकीय जनजागृतीसाठी इसवी सन 1893 साली टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. महात्मा फुलेंनी सुरू केलेली शिवजयंती व्यापक स्वरूपात साजरी करण्यास सुरुवात केली. या सार्वजनिक उत्सवांद्वारे ब्रिटिश सरकार विरुद्ध लोकांना उभे राहण्यासाठी जागृत करणे हे टिळकांचे उद्दिष्ट होते. समोर अंधार असला तरी
त्या पलीकडे उजेड आहे हे लक्षात ठेवा असे टिळकांनी जनतेला सांगितले. आयुष्यात काही कमवायचे असेल तर किती केंद्रित असायला हवे हे टिळकांच्या विचारावरून समजते. वर्तमानी लोकमान्य काळात तुम्ही भूत भविष्यानं वर्तमानी तुमच्या देशप्रेमाच्या गोष्टी आजही इतिहासाच्या पानोपानी तुमच्या देशप्रेमाच्या गोष्टी आजही इतिहासाच्या पानोपानी अशा या थोर क्रांतिकारकास माझे कोटी कोटी प्रणाम. धन्यवाद. सुरुवात झाली. स्वातंत्र्य म्हणजे ज्ञानमूर्ती, टिळक म्हणजे त्यागमूर्ती, टिळक म्हणजे करारीवाना, टिळक म्हणजे सिंहगर्जना, टिळक म्हणजे करारीवाना, टिळक म्हणजे सिंहगर्जना. सर्वांना माझा प्रथम नमस्कार. माझे नाव भक्ती म्हणजे गणित. ते खूप हुशार होते. टिळकांचा आवडता विषय म्हणजे गणित. ते खूप हुशार होते. त्यांचे शिक्षण पुण्यातील डेक्कन कॉलेजमध्ये झाले. त्याविरुद्ध चीड होती. एकदा वर्गात काही मुलांनी शेंगा खाऊन टरफले वर्गातच टाकली होती. गुरुजी वर्गात आल्यानंतर गुरुजींनी बाळाला टरफले उचलण्याची आज्ञा दिली. तेव्हा टिळक म्हणाले, मी शेंगा खाल्ल्या नाही, मी टरफले उचलणार नाही, अशी त्यांनी गर्जना केली. LLB ह्या पदव्या मिळवल्या. मात्र त्यांना शिक्षण क्षेत्रात फारसे समाधान मिळाले नाही. त्यांनी सामाजिक जीवनात उतरायचे ठरवले. त्याच्या माध्यमातून त्यांनी तलवार वाचेचा प्रहार, लेखणीची तलवार वाचेचा प्रहार, ज्ञानाचे सार हादरले ब्रिटिश सरकार, क्रांतीची मशाल पेटली, सिंहाची सिंह गर्जना गरजली, क्रांतीची मशाल पेटली, सिंहाची गर्जना गरजली. टिळकांनी जनतेला दिली स्वातंत्र्याची नवी प्रेरणा, टिळकांनी जनतेला दिली. सिंह गर्जना करायला काळीज पण सिंहाचेच लागते, सिंह गर्जना करायला काळीज पण सिंहाचेच लागते. माझी सदैव झुकते टिळकांच्या चरणावर, मान माझी सदैव झुकते, मान माझी सदैव झुकते. धन्यवाद. 1920 रोजी त्यांचे निधन झाले. तो आमचा प्रेरणास्थान आहे. माझे त्यांना कोटी कोटी प्रणाम. जय हिंद. लाल बाल पाल त्रयमधील प्रमुख नेते होते. त्यांनी चित्ररहस्य ही प्रसिद्ध ग्रंथलेखन केले. त्यांनी इंग्रजाविरुद्ध बंड पुकारले. लोकमान्य टिळक हे जहालमतवादी होते. त्यांचे निधन 1 ऑगस्ट 1920 साली झाले. तो मी मिळवणारच अशी सिंहगर्जना करून इंग्रजांना ठणकावणारे बाळ गंगाधर टिळक. लोकमान्य टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला. ज्या वडिलांचे नाव गंगाधर टिळक आणि आईचे नाव पार्वतीबाई असे होते. लोकमान्य टिळक यांचे खरे नाव केशव गंगाधर टिळक असे होते, पण त्यांना घरात सर्वजण लाडाने बाळ असे म्हणत. पुढे त्यांचे नाव बाळ गंगाधर टिळक असे पडले. टिळकांनी लोकांमध्ये देशप्रेम जागवले. त्यांनी केशरी व मराठी ही 2 वृत्तपत्रे सुरू केली. त्यांनी गणेशोत्सव सार्वजनिक सण सुरू केले, जेणेकरून लोक एकत्रित येतील. ब्रिटिश सरकारने त्यांना तुरुंगात टाकले, पण त्यांनी देशसेवा थांबवली नाही, म्हणून त्यांना लोकांनी लोकमान्य ही पदवी दिली. लोकमान्य टिळक हे स्वातंत्र्य लढ्यातील एक तेजस्वी तारा होते. जे कार्य आणि त्यांचे विचार आजही आपल्याला प्रेरणा देतात. अशा या थोर नेत्याला माझे कोटी कोटी प्रणाम. घरात सर्वजण त्यांना लाडाने बाळ म्हणत गीता रहस्य ग्रंथ लिहिला. अशा या महान इतिहास अपूर्ण आहे. तुमच्या नावाशिवाय सारा इतिहास अपूर्ण आहे. लोकमान्य टिळक तुमचे कार्यच असे खास आहे. लोकमान्य
लोकमान्य टिळक तुमचे कार्य असे खास आहे. लोकमान्य टिळक तुमचे कार्य असे खास आहे. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव आनंद मराठा. ही 2 वृत्तपत्रे सुरू केली. त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती सुरू करून लोकांना एकत्र केले. म्हणून टिळकांच्या समोर मान माझी सदैव बसते, मान माझी सदैव बसते. सन्माननीय व्यासपीठ व 6 वर्षे कारागृहाची शिक्षा ठोठावून त्यांची रवानगी ब्रह्मदेशातल्या मंडाले कारागृहात केली. तेथे त्यांनी गीता स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच ही घोषणा त्यांनी दिली. लोकमान्य टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केले. तसे केसरी व मराठा ही वर्तमानपत्रेही त्यांनी सुरू केली. 1 ऑगस्ट 1920 रोजी त्यांचे निधन झाले. हे सर्व बोलून माझे टिळक होते जहाल, सोसवे ना लोकांचे हाल. जाळला ब्रिटिशांचा माल, उधळला स्वातंत्र्याचा गुलाल. जाळला ब्रिटिशांचा माल, उधळला स्वातंत्र्याचा गुलाल. सिंहगर्जना करायला काळीच पण सिंहाचेच लागते. सिंहगर्जना करायला काळीच पण सिंहाचेच लागते. म्हणून तर लोकमान्य टिळक यांच्या चरणावर मान माझी सदैव झुकते. म्हणून तर लोकमान्य टिळक यांच्या चरणावर मान माझी सदैव झुकते. जहाल विचारसरणी होती, लेखणी तलवार होती. जहाल विचारसरणी होती, लेखणी तलवार होती. स्वातंत्र्याची नवीन प्रेरणा टिळकांनी जनतेला दिली. स्वातंत्र्याची नवीन प्रेरणा टिळकांनी जनतेला दिली. भारताच्या इतिहासात ज्यांच्या नावाची अवतरणा आहे, आजही दुसऱ्याचे नाव घेते ही ऊर अभिमानाने घडून येते. असे व्यक्तिमत्व म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. रत्नागिरी जिल्ह्यात चिखली गावात 23 जुलै इसवी सन 1956 रोजी एका तेजस्वी सुताचा जन्म झाला आणि त्या तेजस्वी सुताच्या प्रजाने अन्यायाच्या काळोखाला झुकून टाकले. आणि तो तेजस्वी सूत म्हणजे भूमीचे पेरले पांगते भारत भूमीचे. 1000 घाव सोसून उरी, 1000 घाव सोसून उरी. टिळक म्हणजे ज्ञानमूर्ती, टिळक म्हणजे त्यागमूर्ती. टिळक म्हणजे करारीचा बाणा, टिळक म्हणजे सिंहगर्जना. अन्याय ज्यांना अमान्य म्हणून ते लोकमान्य, म्हणून ते लोकमान्य. सूर्याप्रमाणे तेज दिसणारे व्यासपीठ, चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे शिक्षक आणि माझे बालमित्र, सर्वांना माझा नमस्कार. आज मिळवणारच असे सिंहगर्जना करणारे थोर देशभक्त लोकमान्य टिळक यांच्याविषयी आज मी बोलणार आहे. सर्वप्रथम लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेची निवडणूक करून माझ्या सुरुवात करते. त्यांचा जन्म त्याची प्रेरणा देते. शेवटी मी एवढेच म्हणे, नाव ओठावरी येता आम्हा वाटे सदा अभिमान. नाव ओठावरी येता आम्हा वाटे सदा अभिमान. टिळक तुमच्या कार्याला माझे कोटी कोटी धन्यवाद. माझे कोटी स्वातंत्र्याची नवी प्रेरणा टिळकांनी जनतेला दिली. आजही त्यांचे नाव नुसते घेतले तरी ऊर अभिमानाने भरून येते. असे व्यक्तिमत्व म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली गावात टिळक हे स्वराज्याचे पहिले व प्रवाळ पुरस्ते होते व ते भारतातील स्वातंत्र्य चळवळीतील एक मजबूत जलावादी नेते होते. स्वराज्याशिवाय प्रगती शक्य नाही असा त्यांचा ठाम विश्वास. जहाल विचारसरणी होती, लेखणी त्यांची तलवार. प्रखर त्यांच्या विचारांनी ब्रिटिश सत्ता हादरला होता. या नरसिंहाचे नाव होते लोकमान्य. जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाले. लक्षण प्रभुत्व होते. खूप लहान वयात ते संस्कृतमधून काव्यरत्नामध्ये दिसत. वार, तिथी, ऋतू, महिने, नक्षत्र आणि अनेक श्लोक त्यांचे पाठ होते. उत्सवाच्या निमित्ताने लोक एकत्रित येतील, यांच्यात विचार विनिमय होईल असे त्यांना वाटले. पुण्यामध्ये सार्वजनिक गणपती प्रताप सुरू झाला. हिंदुस्थानाच्या ह्या महान स्वातंत्र्याची नवी प्रेरणा टिळकांनी जनतेला दिली. भारताचा इतिहास त्यांच्या नावाशिवाय अपूर्ण आहे. आजही त्यांचे नुसते नाव जरी घेतले तरी ऊर अभिमानाने भरून येतो.